श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरे दादा सद्गुरू परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत, हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करूया. बघा, दिवाळीमध्ये सगळ्यांची जे ती घाई गडबड होती, तशीच माझी सुद्धा होती. त्यामुळे आपण व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कामं असतात, फराळाची लगबग, त्यानंतर पूजेची लगबग, या सगळ्या गोष्टींमध्ये माझं सुद्धा थोडंसं व्हिडिओ बनवणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकत नव्हते, त्यासाठी सगळ्यात पहिले क्षमा असावी. आता परत एकदा आपण छान छान अनुभव जे ते तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही सुद्धा ते जास्तीत जास्त शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. चला, तर आजचा जो अनुभव आहे तो गंगाराम लल्लावडे यांचा अहमदनगर येथील दादाचा आहे. तर दादा सांगतात की हा अनुभव सांगण्याचं एक महत्व म्हणजे की ज्यावेळेला आपण महाराजांचं कार्य करण्यासाठी बाहेर निघतो, तर महाराज आपलं कार्य किंवा आपला कारभार कसा सांभाळतात हे त्यांना खूप छान अनुभव आला होता. आणि त्यांना तो इतरांपर्यंत यासाठी पोहोचायचा होता की कारण प्रत्येक वेळा काय असतं की काहीतरी जे ते बऱ्याच गोष्टी एकत्रच येतात. म्हणजे घरचं काहीतरी इमर्जन्सी म्हणा किंवा लगेच केंद्राचं काम असं एकत्र येतं आणि अशा वेळा आपण द्विधा मनस्थितीत असतो. परंतु दादांना हे सांगतं की ते माझ्या बाबतीत सुद्धा घडलं होतं, परंतु तिथे मी महाराजांवर सोडून दिलं किंवा महाराजांनीच इतरांकडून माझ्याकडून वधून घेतले की तू माझ्या कामावर जा, मी तुझं घर सांभाळतो. आणि हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं, म्हणून तो आपल्याला अनुभव त्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न केला. अनुभव खरंच खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. दादा म्हणतात की श्वानाच्या रूपाने महाराजांनी रक्षिले. तर काय रक्षिले, कसं रक्षिले, हे सगळं दादांनी खूप छान सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ऐका. दादा म्हणतात की परमपूज्य गुरुमाऊलीच्या परवानगीने त्यांच्या गावामध्ये जे सेवा केंद्रासाठी जागा मिळाली होती आणि त्यासाठी त्याला बांधकामाला सुद्धा सुरुवात करायची होती. आणि पैशाचा प्रश्न असल्यामुळे त्याला मग काय करावं लागलं की काही लोकांना जे ते मुंबईला जाण्याची गरज होती. म्हणून निंब्रळ गावातील बरेचसे कुटुंब जे ते मुंबईला राहत असल्यामुळे त्यांच्याशी सर्वांशी संपर्क करून त्यांच्याकडे केंद्राच्या बांधकामासाठी जे ते देणगी जमा करण्यास जाण्याचे ठरले होते. असं सर्वानुमते ठरले होते की कारण आपल्याला या ठिकाणी आता जागा ती मिळाली होती आणि आता त्याचं बांधकाम करायचं. परंतु त्यांच्याच गावचे जे लोक होते ते मुंबईला राहत होते आणि त्यांच्याकडून पैसे जमा करायचे होते, त्यामुळे त्यांना दुसऱ्या गावात जायचं होतं, असं सगळ्यांचं ठरलं. परंतु त्याच काळामध्ये जे ते शेतीचा कामाचा सुद्धा हंगाम चालू होता. म्हणजेच बघा, शेतीच्या हंगामामध्ये त्यांचे वेगवेगळे पिकं असतात. ती पिकं काढण्याची किंवा विकण्याची एकच अशी गडबड त्यावेळेला आली होती नेमकी. आणि दादांचं जे घर होतं ते शेतामध्येच होतं आणि नेमक्याच जे आहे ते त्यांच्या भुईमुगाच्या शेंगा जे आहे ते काढून ठेवलेल्या होत्या. आणि शेतातच घर असल्यामुळे घरी फक्त पत्नी आणि मुलगी यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे शेताची जे आहे ती राखण करणं जरुरी होती. शेंगाची राखण कशी करायची होती हा प्रश्न त्यांना उद्भवला. आणि मुंबईला जायचं सुद्धा नियोजन करायचं होतं. मग दादा जे आहे ते दोन्ही परिस्थितीमध्ये अडकले होते. आता काय करायचं? पण काही केल्या त्यांचा पाय जे आहे ते तिथून निघत नव्हता. कारण त्यांना असं वाटायचं आपण जर तिकडे गेलो तर इथं शेतात राखण कोण करणार? कारण जाणं आणि येणं हे लवकर शक्य नव्हतं. एक दिवस मोडायचा. अशा वेळा करायचं काय की सकाळी जाऊन संध्याकाळी जरी आलं तरी मग लगेच प्रवासाहून आल्यानंतर जे आहे ते राखण करायला थांबणंही शक्य नव्हतं. म्हणजे थोडी गोंधळ होत होता. मग असं त्यांना द्विधा मनस्थितीत अडकले होते. आता करायचं काय? कारण आपण जर तसंच गेलो सोडून तर बऱ्याच त्यांच्या मनात सुद्धा जसं आपल्या मनात येतील तसं शंका आली की शेंगा कोणी चोरून घेऊ शकतं. कारण माहिती आहे की बाबा हे कुठेतरी बाहेर चाललं किंवा कोणी नाहीये. आणि इतर दुसरं कोणी सुद्धा घरात नसल्यामुळे त्यांच्यावरच ती जबाबदारी होती. त्यामुळे ती सुद्धा एक शक्यता होती. म्हणून थोडीशी भीती सुद्धा वाटत होती. मग त्या दिवशी काय झालं, थोडंसं मन करून त्यांनी सायंकाळी मुंबईला जाणारी गाडी जी आहे ती दारापुढे आली होती. हो नाही, हो नाही करत शेवटी ठरलं की जायचं आणि ती गाडी सुद्धा त्याला घ्यायला आली होती. आता सर्वांना काय करावं हे समजेना. त्यांनी सेवेकरांनी ही अडचण सुद्धा सांगितली होती की असं असं झालंय, आता मी काय करू मलाच कळत नाही. महाराजांचं कार्य सुद्धा मला करायचं आहे. म्हणजे तिकडे सुद्धा माझं मन पूर्ण हे झालेलं आहे आणि इकडे सुद्धा म्हणजे महाराज बघा कसा परीक्षा घेतात की त्यावेळेला हा काय करणार हे सुद्धा पाहतात. आणि त्याच्यावर उपाय सुद्धा तेच सांगतात. तसंच त्यातल्या एका सेवकराने सांगितलं की आपण महाराजांच्या कामासाठी जात आहोत ना दादा, मग तू कशाला काळजी करतो? चिंता करू नका. महाराज काय करायचं ते बरोबर करतील. आणि बघा काय चमत्कार झाला. जसं असे शब्द त्यांनी ऐकले आणि त्यांना एक पावर आली, खरंच जाऊ दे आपण महाराजांवर सोडू. एवढं कार्य त्यांचं आहे, त्या कार्यासाठी गेल्यानंतर ते आपलं कार्य कसे अधुरं ठेवतील हे त्यांना वाटलं. आणि लगेच त्यांनी काय केलं, शेंगा झाकून ठेवल्या आणि मुंबईला जे ते निघून गेले. आणि बघा, त्यानंतर निघाल्यानंतर थोडंसं गेल्यानंतर निंब्रळच्या बाहेर गाडी जात असेल नसेल, तोच एक पांढरा कुत्रा जे आहे ते एक पांढरा शुभ्र कुत्रा आला आणि त्यांच्या शेंगाच्या डिगावर येऊन बसला. असा त्यांच्या पत्नीचा फोन सुद्धा त्यांना आला की अहो तुम्ही निघाले का, कुठपर्यंत आहे? ते म्हणे आहे आम्ही बाहेर निघालो. आणि तेवढ्यातच त्यांना असं जे आहे ते त्यांनी सांगितलं की असं असं एक कुत्रा आला आणि तो आपल्या ढिगावर येऊन बसलेला आहे. आणि नेमकं मेन म्हणजे तो कुत्रा त्यांनी कधीच असा पाहिलेला नव्हता. तो कारण बघा कुत्रे जे आहे ते गावात फिरतात त्यामुळे लक्षात येतात. एकदम पांढरा शुभ्र होता आणि तो लक्षात आले की गावात असा तर कुठला नाही आला, आला असेल कुठून तरी असं त्यांना वाटलं.
आणि मेन म्हणजे तो कुत्रा जे ते रात्रभर ढिगावर बसून होता, म्हणजे अजिबात तो हलला नाही. मग आता एखादा कुत्रा असला तर येऊन बसणार आणि हलणार नाही असं तर होऊ शकत नाही. म्हणजे आलाय असता, बसला असता, थोडा वेळ निघून गेला असता, परंतु तो तर रात्रभर बसला. त्यामुळे ते सुद्धा त्यांना एक नवल होतं. आणि असं 1 नाही, 2 नाही, 3 दिवस सुद्धा तसंच होत होतं, की तो एकदम सकाळी यायचा, रात्री यायचा आणि सकाळी जे ते उठून निघून जायचा. मग आता 1 दिवस झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं. फोनवर त्यांची बोलचाली होतच होती, की हा असा यायचा आणि सकाळी निघून जायचा. मग आता असेल कोण कुत्रा? तरी सुद्धा त्यांनी थोडंसं हे केलं, की परंतु त्यांना असं वाटलं आपल्या याच्यावर येऊन बसतोय, तर मग आपण त्याला थोडीशी पोळी वगैरे देऊ, म्हणून त्यांनी त्याला भाकरी सुद्धा खाण्यात दिली. परंतु बघा त्यांनी काहीच खाल्लं नाही. तर त्यांना असं वाटलं, की कदाचित त्याला शिळी भाकरी खात नसेल, तो त्याला आवडत नसेल, म्हणून त्यांनी ताजी भाकरी सुद्धा देऊन पाहिली. परंतु ते सुद्धा त्यांनी अजिबात खाल्ली नाही आणि परत तोच दुसऱ्या दिवशी सुद्धा रात्रभर ढिगावर बसला आणि सकाळी उजाडण्याच्या अगोदर तो निघून जायचा. असा त्याचा 2 ते 3 दिवस दिनक्रम चालू होता. इकडे दादांचं सुद्धा जे ते 3 दिवस मुंबईचं काम होतं ते सुद्धा त्यांनी आवरलं आणि त्यानंतर ते घरी आले. मग त्यांनी घरच्यांनी परत एकदा त्यांना सांगितलं, की "तू काहीतरी म्हणत होती, कोणता कुत्रा, काय नाही, मला तर काही दिसला नाही बाबा." मग त्यांनी सांगितलं, की "अहो तुम्ही जसे गेले ना, त्याच दिवशी नेमका तो कुत्रा आला आणि ढिगावर रात्रभर बसून होता. जसं काही तो आपल्या शेंगाचं रक्षणच करत होता आणि सकाळी निघून जायचा बरोबर." असं 2 ते 3 दिवस त्यांनी केलं. आम्ही खायला सुद्धा दिलं तरी सुद्धा आला नाही. मला तर असं वाटतं महाराजांनीच आपल्यासाठी कोणीतरी पाठवलं असंच मला भासत होता. आणि बघा त्या दिवशी मग आम्ही म्हटलं, की "अरे आला असेल एखादा." मला त्यावेळेस सुद्धा खरं वाटलं नाही. आणि त्यांनी बोलले, की मी पत्नीला बोललो, "अगं असेल, आपणच काहीतरी विचार करतो. महाराज काय आपल्यासाठी एवढे रिकामे आहेत का, की आपलं एवढं कार्य करायला?" आणि आम्ही त्या दिवशी म्हटलं, "ठीक आहे, तो येतच असेल. तू म्हणते 3 दिवस आला म्हणजे 4थ्या दिवशी येईलच तो. बरोबर, आपण लक्ष ठेवू." असं म्हणून त्यांनी ते त्या दिवशी थोडंसं लक्षच ठेवलं, की तो आता येऊन बसतो का? आणि बराच वेळ झाला. रात्री उशिरापर्यंत त्यांनी त्या कुत्र्याची वाट पाहिली. मात्र त्या दिवशी तो अजिबात आला नाही आणि त्यानंतर सुद्धा किती दिवस त्यांनी वाट पाहिली, की पुन्हा तो कधीच आला नाही. तर विचार करा, एक कुत्रा जो आहे तो 1-3 दिवस कंटिन्यू एका ठिकाणी येऊन बसतोय. बरोबर सकाळी निघून जातो. तो कधीतरी त्याने परत येऊन चक्कर मारलीच असती. दादाचं काम सुद्धा 3 दिवसाचं होतं आणि कुत्रा सुद्धा 3 दिवस आला. म्हणजे यावरून दादांनी तर्क लावला, की महाराज म्हणे, "मी तुमच्या या कार्यासाठी डगमगतच गेलो, परंतु तुम्ही किती मोठं कार्य माझ्या हातून करून घेतलं आणि इकडे माझ्या घराची सुद्धा जबाबदारी एवढी घेतली आणि माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही." आणि त्यांना त्याच ठिकाणी जे ते डोळ्यात पाणी आलं आणि महाराजांना त्यांनी विनंती केली, की "महाराज, यापुढे कोणतंही जरी कार्य असलं तरी महाराज माझ्याकडून करून घ्या आणि द्विधा मनस्थिती आणू नका. तुम्ही जे तुम्हाला आता पटलं, की मी तुमच्या कामाला जर गेलो तर तुम्ही माझ्या कामाच्या ठिकाणी नक्की हजर राहता, हे मी 100% इतरांना सुद्धा सांगू शकतो. एवढं माझं जे ते विश्वास पटला." असं म्हणून त्यांनी जागेवरच महाराजांना जे ते मुजरा केला आणि अनुभव जे ते आपल्या इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतला. बघा खरंच अनुभव खूप छान होता आणि असे एक ना अनेक अनुभव प्रत्येकाला आलेले असतील, की आपण म्हणजे ते त्यांचं कार्य करायला थोडंसं जरी म्हणजे आता कार्य म्हणजे काय तर त्यांनी तर महाराजांच्या कार्यासाठी पैसे जमा करायला गेले होते. तर आपण सुद्धा या छोट्या-छोट्या अनुभवातून इतरांपर्यंत जर पोहोचत गेलो तर अनुभव सुद्धा ते सुद्धा एक महाराजांचं कार्य आहे. म्हणजे इतरांना त्यातून जे आहे ते ऊर्जा मिळते. कारण अनुभव जे आहे ते खोटे नाहीयेत. अनुभव जेव्हा आला त्यांना त्यातून जी ऊर्जा मिळाली ती आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आणि आपण ती इतरांपर्यंत पोहोचवणार आहात. त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहे ते अनुभव ते सुंदर असतातच. ते नक्की तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा. कारण जे अनुभव आहे ते मला सुद्धा जेवढे असे मनाला पटतात किंवा वाचल्यानंतर जे आपण म्हणतो, की हा खूप खरंच मनातून सांगितलेला आहे, तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. नाहीतर सांगायला तर भरपूर आहेत, परंतु काही-काही जसं म्हणतात, की आपल्याला कधी-कधी भास पण होतात. तसातला मी अनुभव कधी तुमच्यापर्यंत शेअर करत नाही. जो मला पटला किंवा इतरांनी जो मनातून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो पाठवला, तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणून दादा म्हणतात, की तुम्हाला जर इथं असे अनुभव येत गेले, तर तुम्ही नक्की इतरांपर्यंत पोहोचवा. आणि ते सुद्धा सांगितलं, की त्यांनी बघा हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते, की जर महाराजांचं आपण कार्य केलं, तर महाराजच म्हणतात, की "तू मेरे काम पे, तो मैं तेरे काम पे जरूर." म्हणजे एका श्वानाच्या माध्यमातून महाराजांनी त्यांच्या रोख मालाचे आणि घराचे दोघांचे सुद्धा रक्षण केले आणि ते सुद्धा एवढं बिनधास्तपणे राहू शकले कारण महाराजांवर त्यांनी सोपवून गेले होते. ते जर परत ते डगमगून गेले असते, की कसं होईल काय नाही बघू आपण, तर ते हे सगळ्या गोष्टी किंवा हा अनुभव त्यांना आला नसता. आणि एवढाच छान अनुभव खरंच त्यांनी आपल्यापर्यंत शेअर केला त्याबद्दल दादांना धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा आपले अनुभव कसे वाटतात हे नक्की सांगा. आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण या अनुभवातून आपल्याला इतरांना ऊर्जा द्यायची आहे. आपल्याला सुद्धा एक जे आहे ते समाधान मिळणार आहे, की आपण चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतो. काही पण आपण इतरांपर्यंत पोहोचवत नाही. आणि खरंच महाराजांचा किंवा स्वामींचा जो आहे तो मार्ग खूप साधा, सोपा आणि सुरळीत आहे. काहीच लोकांनी जे आहे ते त्यांना नियमात बांधून ठेवलं. असा काही नियम नाहीये.
तुम्ही थोड्याच आणि साध्या जरी भावनेने स्वामींचं नाव षडाक्षरी मंत्र जरी म्हटला तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात हे तुम्हीच हळूहळू पहा, तुम्हीच अनुभवा आणि आपले अनुभव इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला सुद्धा हा अनुभव आवडला असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा आणि तुमचा जर काही अनुभव असेल तो सुद्धा आपल्यापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत पुन्हा एकदा. श्री स्वामी समर्थ.